3.3 मधला हा चौथा गणित आहे. काय दिलेलं आहे आपल्याला? पॉइंट G is the point of concurrence of the medians of triangle PQR. तुम्हाला GT दिलेला आहे 2.5. GT किती दिला? 2.5. तर तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे? PG अँड PT तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. मग आता आपल्याला माहिती आहे द सेंट्रॉइड डिवाइड इच मीडियन इन रेशो 2:1. काय म्हणायचं? द सेंट्रॉइड डिवाइड्स मीडियन इन रेशो 2:1 च्या रेशोमध्ये डिवाइड करतो. मग आता सेंट्रॉइड कोण आहे? समजा या ठिकाणी तुम्हाला काय माहिती आहे? GT माहिती आहे. ठीक आहे. समजा आपण या ठिकाणी काय करू? PG टू GT. PG टू GT किती रेशोमध्ये म्हटलं? 2:1. देअरफॉर PG इज टू GT इज इक्वल टू काय बेटा? 2:1 आहे. जी की आता वरच्या साईडला आहे. ह्याला काय करू? खालचा भागाकार इकडे जाऊन काय होतो? गुणाकार. PG बरोबर काय आला बेटा? 2GT आला. आता GTची व्हॅल्यू किती होती वरच्या साईडला बघा? 2.5 होती. रिझन लिहायचं फ्रॉम 1. देअरफॉर PG बरोबर किती आला बघा? 5 आला. एकाच मिळाला. किती आला? 5. लेंथ सेंटीमीटर वगैरे दिले का? नाही. म्हणून काय करायचं? युनिट. आता काय फाइंड आउट करायचं आहे? PT. आता काय करायचं? PT इज इक्वल टू PG प्लस GT. रिझन P डॅश G डॅश T. ह्याला समजा 2 नंबर देऊ. देअरफॉर PT बरोबर काय आहे? PG किती आहे? 5 आहे. GT किती आहे? 2.5 आहे. रिझन फ्रॉम 1 अँड 2. देअरफॉर PT बरोबर काय आलं बेटा? 7.5. आन्सर दोन्ही मिळालेले तुम्हाला ह्या ठिकाणी. PG जो आलेला आहे तो 5 आलेला आहे. हो का? हा 5 आलेला आहे. आणि हा खालचा किती आलेला आहे बेटा? हा GT किती आहे? 2.5 आहे. PG 5 आणि PT एकूण किती आहे? 7.5. म्हणजे हा 2.5 आणि हा 5 एकूण किती होतात? 7.5. अशा प्रकारे हे एकदम गणित इझिली तुम्ही काय करू शकता? सॉल्व्ह करू शकता. आय होप सर्वांना कळलं असेल. थँक्यू सो मच.